पुण्यामध्ये 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न झाला। पुण्याच्या पर्वती भागातील दत्तावाडी झोपडपट्टी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केलेली आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। पर्वती परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी ठिय्या मांडला होता। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्याच्या पर्वतीमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय। पुण्यातल्या पर्वती पायथ्या जवळ एक 9 वर्षीय बालिकेवर आजोबाकडून अत्याचार करण्याचा प्रकार काल रात्री घडलाय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार जो आहे तो टळलेला आहे। नागरिकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। थोड्याच दिवसापूर्वी हे घर भाड्याने घेऊन हा व्यक्ती इथं राहतो आहे। त्याची इत्यभूत माहिती सुद्धा इथल्या स्थानिकांना नाही आणि कुठं काम करतो ते सुद्धा माहित नाही। मात्र त्याचीच नात असल्याने या घरामध्ये ती मुलगी आली होती आणि मुलीचा आरडाओरडा ऐकून या शेजारच्या एका महिलेने जे आहे ते हे पाहिलं आणि त्यानंतर या भागातले सगळे नागरिक जे आहेत ते दक्ष झाले आणि त्याने या सगळ्या आरोपीला बघितलं, आरोपीला चोप दिला। काकू काय झालं होतं रात्री आणि कसं लक्षात आलं सगळं? लक्षात आलं ते मुलगी ओरडत होती, कधी चाललं ते माहित नाही। आणि तिथून ते मामी जे आहेत तिकडून त्या बाथरूमला गेल्या। मी तेव्हा 2-3 मिनिटांनी वरतून खाली आले तेव्हा त्या आरडाओरडा झाला। मग ते मी तिथं बघितलं ते आम्ही दोघींनी। कधी हा व्यक्ती इथं राहायला आलाय, कोण आहे, काय? 4-5 दिवस झालं, 5-7 दिवस झाला सर। हा, काय करतोय काही माहिती नाही। नातेवाईक नवीनच आहे, काय कल्पना येत नाही, माहित नाही। नाव पण माहिती आहे का? काही नाही। सतर्कतेमुळे हे सगळं टळलं, त्या मुलीवर अत्याचार झाला। काय झालं होतं रात्री? हो, मुलगी इथं आरडाओरडा करत असल्यामुळे ह्या सगळ्या जणी ऐकल्या आणि मग त्याच्यानंतर दार वाजवल्यानंतर त्यांनी त्या मुलीला लपवण्याचा प्रयत्न केला। हो, आणि मग नंतर सगळ्या बायका एकत्र होऊन त्या माणसाला बाहेर ओढून मारत होत्या। ती मुलगी घाबरलेली असल्यामुळे तिला साईडला घेऊन बसवलं। काय झालं होतं काय तुम्हाला माहिती? रात्री 9 वाजता हा तमाशा यांचा इथं चालला होता। मी कामावरून आले होते त्यावेळेस हा तमाशा बघण्यात माझ्या हात आला। नंतर ना आम्ही सगळ्यांनी आम्ही बघितलं त्या पोरीला माळेवरती लपवली होती। त्याच्यानंतर ना म्हणला तू जर खाली उतरले तर बघ, पटकन तिला लपवली आणि कोण नाही त्या मामींशी असा संवाद साधत होता तो। आम्ही ते पाहिलं। नंतर ना आम्ही पोलिसांना फोन केला की इथं असंच चाललंय। पोलीस 1 तासाभरात येऊन इथं नंतर ना खूप मोठा गोंधळ झाला। पोलिसांनी त्याला बाहेर नेल्यानंतर ना महिला मंडळपाशीच खूपच गोंधळ झाला त्यांचा। तिथं चाललं होतं, मुलीवर बळजबरी करत होता, म्हणजे मध्ये असल्याचं सुद्धा लपवत मुलीसोबत चाललं होतं त्याचं तसं। आणि थोडक्यात मला चुळबुळीचा आवाज आलाच होता, पण मी म्हणलं घरातला काही विषय असेल म्हणून नजरेखाली घेतलाच नाही, विषय सोडून दिला। म्हणलं जाऊ दे, ते तिचे वडील असं झालं। पण ते आजोबा निघाले, तिचे आजोबा त्या मुलीसोबत तसं वागत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आता देखील पोलिसांनी काय केलंय, सगळ्यांना परत शिट्ट्या वाजवून लाठीचार्जची धमकी देऊन सगळ्यांना बाहेर काढलं, सगळ्यांना बाजूला केलं। आपलं पोलीस प्रशासन काय करतं, आपल्यावरती दबाव टाकतं आणि तो जो आत्ताचा पण जो आरोपी होता त्या आरोपीला गाडीत बसून त्याला घेऊन गेले। त्याला गाडीत बसून घेऊन जाण्यापेक्षा त्याला आमच्या हवाले करा, आम्ही त्याला काय आमच्या पद्धतीने करायचंय ते करू। आणि या माध्यमातून मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की यापुढे कुठेही अशा प्रकारची जर घटना घडली तर त्या ठिकाणी जागेवरती त्याला ठेचला पाहिजे, जागेवरती त्याला मारला पाहिजे। त्यानंतरच तुमची आमची मुलं, तुमच्या आया बहिणी या समाजामध्ये नीट राहतील। माझी तर इच्छा आहे की त्याला सोडू नका, का की तर विनंती करून सांगतो, हे असं घाण काम आमच्याच इथं नाही, हे मनात पण होत ना असं। अहो काय त्याला पण मुलगी, हे लहान लेकर आहे आमच्या, मी तर म्हणतो फाशीच द्या। हे असं नीस माणसाला सोडूच नका, फाशीच द्या। आज आपले लहान मुलं, तुम्हाला पण मुलं असं, सगळ्यांना मुलं लहान आपण काय हे लहान लेकरं असं केलं म्हणजे काय? आपलं जग म्हणतं मुली जागवा आणि हे असं नीस काम करता म्हणलं तर हे फायदा काय? असं नाही, मुली कुठं जागवायचे? आज हे पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचे सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यावरून असा प्रकारचे घृणित कृत्य झालेला आहे आणि लोकांचे संतप्त होणे हे जे आहे स्वाभाविक आहे। तरीही मी जे आहे लोकांना आवाहन करतो की आपला देशमध्ये कायद्याचे राज आहे आणि कायद्यानुसार जे काही कारवाई आहे ते सर पोलीस करणार आहे। डोकं सुन्न होतंय।
पुण्यामध्ये सख्ख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला, हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. आपली लेकरं घरातही सुरक्षित नाही आहेत का? हे असल्या लिंगपिसाटांपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय. मी आज कळकळीची विनंती करते प्रत्येक आईला, अगं कोणावरच विश्वास ठेवू नका. ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ आली आहे. हा प्रकार घराच्या आत घडतोय. जिथं लेकरं सर्वात सुरक्षित असायला हवीत, तिथेच धोका निर्माण होतोय. काळजी घ्या. सुरक्षित समाजासाठी शासन आणि सजग नागरिक जेव्हा एकत्र येतील, तेव्हाच अशा विकृतीला आपण आळा घालू शकू. आणि याच प्रकरणावर उमटलेले पडसाद आपण पाहत होतो. पुण्यातल्या याच 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी नागरिक बरेच आक्रमक झाले. स्थानिक नागरिकांकडून आज सकाळी 9 वाजता मोर्चाचं आयोजन केलं गेलंय. पुण्यातील दत्तावाडी पोलीस स्टेशनवर हा मोर्चा काढला जाणार आहे. आरोपीला कडक शिक्षा करण्याची स्थानिक नागरिकांनी सुद्धा मागणी केली आहे. पुण्यातल्या दत्तवाडी पोलीस स्टेशनवर हा मोर्चा काढला जाणार आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, फाशी द्या, अशी स्थानिक नागरिकांनी मागणी लावून धरली आहे.